सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माहिती आहे का 25 वर्षाच्या वैवाहिक जीवनाचं महत्त्व, रजत सोहळाचं खरं महत्त्व काय आहे? 25 वर्षाचा हा सुंदर प्रवास सुखदुःखाच्या असंख्य क्षणांना साक्षी ठेवून विश्वास, प्रेम आणि त्यागाने विणलेलं एक पवित्र नातं आज पूर्ण होतोय. रजत सोहळा चांदीसारखा शुद्ध, टिकाऊ आणि तेजस्वी. ही फक्त वर्षाची संख्या नाही, ही आहे दोन मनाची, दोन जीवाची, आयुष्यभराची साथ, एकमेकासाठी केलेल्या प्रार्थनाची आणि त्यागाची गाथा. जाणून घेऊया या 25 वर्षाच्या पवित्र नात्यामधील आध्यात्मिक अर्थ, सामाजिक संदेश आणि प्रेमाच्या या चांदीसारखा तेजस्वी प्रवास. विवाहाच्या 25 वर्षाच्या रजत सोहळ्याचा उल्लेख कोणत्या पुराणात आहे? आपल्याला प्रश्न पडतो. रजत सोहळा, विवाहाचा 25 वर्षाचा रजत सोहळा असा शब्द किंवा प्रथा कोणत्याही वेद, उपनिषद किंवा प्रमुख पुराणात, पद्मपुराण, स्कंदपुराण, गरुड पुराणात असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मग ही प्रथा आली कुठून? आपल्याला प्रश्न पडतो. तर सिल्वर जुबली ही संकल्पना पाश्चात्य परंपरेतून वेस्टर्न ट्रेडिशनल म्हणून आलेली आहे. नंतर ती भारतीय समाजात ती स्वीकारली गेली. आपल्या धर्मग्रंथामध्ये विवाह संस्कार म्हणून वर्णन आहे, पण 25 वर्ष, 50 वर्ष अशा टप्प्याचे वेगवेगळे असे धार्मिक विधी सांगितलेले नाहीत. रजत सोहळा हा धार्मिक शास्त्रात उल्लेखलेला नसून सामाजिक आणि सांस्कृतिक साजरा करण्याची आधुनिक पद्धत आहे. आता पहिल्यांदा आपण रजत म्हणजे काय ते बघूयात. रजत म्हणजे काय? चांदी, शुद्धता, शांतता, टिकाऊपणाचं प्रतीक. जशी चांदी काळानुसार अधिक उजळते, तसंच 25 वर्षानंतर नातं अधिक परिपक्व, समजूतदारपणा आणि मजबूत होतं. आता भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा केवळ करार नाही, तो एक पवित्र संस्कार आहे. सप्तपदीच्या वेळी केलेले एक वचन, सुखात दुःखात साथ देण्याची प्रतिज्ञा 25 वर्षानंतर ती अधिक महत्त्वपूर्ण वाटते. 25 वर्षात काय नसतं? आर्थिक चढउतार, मुलाचं संगोपन, कुटुंबीय जबाबदाऱ्या, आरोग्याच्या अडचणी, या सगळ्यातून जे नातं टिकून राहतं तेच खरं रजतासारखं मौल्यवान असतं. सुरुवातीचं आकर्षण आता गाढ मैत्रीमध्ये बदललेलं असतं. एकमेकाच्या नजरेतून भावना समजतात, शब्दाची गरज उरत नाही. हेच 25 वर्षाच्या नात्याचं सौंदर्य आहे, म्हणजे प्रेमाची परिपक्वता. या टप्प्यावर मुलं मोठी झालेली असतात, त्यांच्यासाठी आई वडिलाचं नातं म्हणजे आदर्श. रजत सोहळा म्हणजे पुढच्या पिढीसाठी प्रेम, संयम आणि त्यागाचा संदेश, म्हणजे कुटुंबासाठी प्रेरणा. हा 25 वर्षाचा रजत सोहळा कसा साजरा करतात? त्या दिवशी आपण देवार्चना करायची. स्नान वगैरे झाल्यानंतर सत्यनारायण पूजा अर्चना सुद्धा करतात. काही ठिकाणी पती पत्नीने पुष्पहार घालतात, एकमेकांना पुष्पगुच्छ दिले जातात, हार घातला जातो. काही ठिकाणी तर पुन्हा विधी केले जातात लग्नासारख्या, म्हणजे अक्षदा टाकणे, हार घालणे, सप्तपदी सुद्धा काही ठिकाणी केली जाते. चांदीची, सोन्याची, कोणती आपल्याला यथाशक्तीप्रमाणे आपण एकमेकांना भेट देणं जातं. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतलं जातं. छोटा समारंभ किंवा कुटुंबियासोबत जेवण केलं जातं. हॉल बुक केले जातात, म्हणजे यथाशक्तीप्रमाणे, किंवा घरगुती पद्धतीनं सुद्धा हे केलं जातं. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनेक जण काय करतात? देवार्चना तर करतात, सत्यनारायण पूजा अर्चना करतात. ज्येष्ठांची का घेतात? कारण काय? हा सोहळा म्हणजे देवाप्रती कृतज्ञता. देवा, या 25 वर्षासाठी धन्यवाद. आगामी आयुष्यात ही अशीच साथ राहू दे. आणि आजच्या काळामध्ये नातेसंबंध सहज तुटताना दिसतात. अशावेळी 25 वर्षाचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरतो. रजत सोहळा सांगतो, नातं टिकवायचे असेल तर अहंकार नाही, समजूतदारपणा हवा. म्हणजे समाजासाठी हा संदेश आहे. साजरा भव्य असणं गरजेचं नाही, मनापासून असणं महत्त्वाचं आहे. 25 वर्षाचा हा प्रवास म्हणजे हातात हात घेऊन चाललेली एक सुंदर वाट, कधी उन्हात, कधी सावलीत, पण नेहमी एकमेकांच्या सोबत. रजत सोहळा आपल्याला आठवण करून देतो, खरं सुख संपत्तीत नाही, आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदारात आहे. ही चांदीसारखी साथ आगामी आयुष्यात सुवर्णमयी हो, यात शुभेच्छा म्हणजेच हा सोहळा असतो. 25 वर्षाचा हा सुंदर प्रवास किती आठवणी, किती क्षण, किती स्वप्न आणि किती संघर्ष याचा साक्षीदार आहे. कधी हात घट्ट पकडून चाललेले दिवस, कधी अश्रूंना आधार देणारे शब्द, कधी शांतपणे एकमेकांच्या डोळ्यातून व्यक्त झालेले प्रेम. रजत सोहळा आपल्याला आठवण करून देतो, नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टी लागत नाहीत, लागतो तो फक्त विश्वास, संयम आणि मनापासून दिलेली साथ.
जशी चांदी काळानुसार अधिक तेजस्वी होते, तसंच 25 वर्षांनी नातं अधिक उजळतं, अधिक स्थिर होतं, अधिक पवित्र बनतं. थोडक्यात काय तर 25 वर्ष म्हणजे एकत्र संसार करणं म्हणजे एक तपश्चर्याच आहे. म्हणूनच 25 वर्षाचा विवाह दिन रजत सोहळा म्हणून साजरा केला जातो. 25 वर्षामध्ये सुख, दुःख, संघर्ष, जबाबदारी पार पाडत असताना नातं अधिक आपलं मजबूत होतं. परस्पर विश्वास, संयम, समजूतदारपणाची साक्ष आहे. म्हणजे नात्यामध्ये दृढता येते. सुरुवातीचं आकर्षण, गाढ मैत्री, आदर आणि आत्मीयतेत बदललेलं असतं. नातं चांदीसारखं टिकाऊ आणि मौल्यवान होतं. या टप्प्यावर मुलं मोठी झालेली असतात. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा केला जातं. म्हणजेच कुटुंबाची एकता होते. भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार आहे. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर देवापुढे कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद घेतले जातात. म्हणजे याचं आध्यात्मिक महत्त्व आहे. दीर्घकाळ टिकलेले वैवाहिक जीवन हे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरतं. म्हणजे समाजासाठी आदर्श आहे. 25 वर्षाचा हा सहप्रवास तुमच्याही आयुष्यात अशी काही साथ असेल तर आजच त्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद द्या. आणि या पवित्र रजत सोहळ्यासाठी कमेंटमध्ये लिहा, जय मंगल दाम्पत्य. तुमचा एक आशीर्वाद कदाचित कोणाच्या आयुष्यात आनंदाची किरण ठरेल. हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक दाम्पत्याला ज्यांनी 25 वर्षाचा सुंदर प्रवास पूर्ण केलेला आहे किंवा करण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षाचा हा पवित्र सहप्रवास तुम्हाला वाटत असेल की अशा नात्यांना सन्मान व्हायला हवा, हा व्हिडिओ नक्की किमान 3 दाम्पत्यांनाच जरूर शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळं कोणाच्या आयुष्यात प्रेमाचा नवा प्रकाश निर्माण होईल. आणि कमेंटमध्ये लिहा, रजत ते सुवर्ण प्रवास मंगलमय हो. आपल्या प्रत्येक कमेंट एक आशीर्वाद आहे. आपला प्रत्येक शेअर एक संस्कार आहे. तत्वांचा सन्मान करूया, प्रेम जपूया, संस्कार जपूया. कारण नाती टिकतात ती अहंकाराने नाही, आदर, संयम आणि विश्वासाने. तुम्हालाही वाटत असेल की आपल्या संस्कृतीतील हे पवित्र मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला एक सबस्क्राईब म्हणजे प्रेम आणि संस्कार जपण्याच्या या प्रवासाला दिलेला एक पाठिंबा आहे. या 25 वर्षाच्या सहप्रवासात पती पत्नी फक्त जोडीदार राहत नाही, ते एकमेकाचे मित्र, सल्लागार, आधार आणि शक्ती सुद्धा बनतात. आज या रजत सोहळ्याचा पवित्र क्षणी चला देवापुढे कृतज्ञते नतमस्तक होऊन म्हणायचं आपण, हे परमेश्वरा, आम्हाला अशीच एकमेकांना साथ आयुष्यभर दे. आमच्या नात्यात प्रेम, शांतता, समृद्धी नांदो. आमचा हा रजत प्रवास पुढे सुवर्णमयी होऊ दे. 25 वर्ष पूर्ण झाली, प्रेमाचा प्रवास सुरूच आहे. कारण नातं वर्षांनी मोजलं जात नाही, ते मोजलं जातं हृदयाच्या स्पंदनाने, त्यागाच्या क्षणाने आणि आयुष्यभर दिलेल्या साथीने. रजत सोहळा म्हणजे शेवट नाही, तो एका नव्या अधिक सुंदर अध्यायाची सुरुवात आहे. 25 वर्षाचा प्रवास म्हणजे विवाहाचा 25 वर्षाचा सुंदर प्रवास म्हणजे प्रेम, त्याग. शुभ मंगल.